या षटकाची सुरुवात, या डावाची सुरुवात विथ द बॉल आणि विथ द बॅट. आदित्य आणि रमजान स्ट्राईकवर रमजान असेल, नॉन स्ट्राईकला आदित्य. संदेश तवडे रॉकर्सच्या संघाने दोन्ही सामने जिंकलेले आहेत जे त्यांनी खेळलेत. आणि आतापर्यंत आपण विचार केला टीम शशीधर प्रतिष्ठानचा, एक सामना ते जिंकलेत आणि एक सामना ते हरलेत. आणि आता बघूया हा सामना दोन्ही संघाचा शेवट सामना आजच्या दिवसातला असणार आहे. तर तो शेवट या दिवसाचा कुठला संघ गोड करेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पाहायला मिळेल. पण यापुढचा अजून एक सामना असणार आहे प्रीतम वॉरियर्स, हा त्या दोन संघाचा शेवटचा सामना असणार आहे. त्यानंतर मात्र त्यांना जाण्यास हरकत नाही, पण प्रीतम वॉरियर्स आणि आदिश्री इंटरप्राइज हा आजच्या दिवसातला शेवटचा सामना असणार आहे. लेट स्टार्ट. पहिला बॉल अजय आवळे, स्ट्राईकवर असेल रमजान, बॉलर तयार. चांगली ड्राईव्ह आहे, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी मिडॉलचा बॉल पर्यंत पोहोचतोय, थ्रो करेपर्यंत एकदम इथे चांगला क्रॅकिंग आणि इलेक्ट्रिफाईंग थ्रो. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न झाला होता, पण मात्र स्टंपशी बॉल कनेक्ट करू शकला नाही. धावसंख्या सुरू होते टीम शशीधर प्रतिष्ठानची एका धावेनं. आदित्य आता स्ट्राईकवर तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली दोन षटकं ही मॅन्डेटरी पॉवर प्ले आहेत आणि त्याचमुळे दोन शतक तुम्हाला या सगळ्याच्या बाहेर पाहायला मिळतील. एक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला आणि एक शतक तुम्हाला पाहायला मिळेल वाईड ऑफ डीप मिड विकेटला. आणि बाकी सर्व शतक 30 सर्कलच्या आतमध्ये. आणि स्वतः अजय आवळे पंच असल्या कारणाने फील्ड पोझिशन देखील तितक्याच चांगल्या पद्धतीने त्यांना माहिती आहेत आणि त्याचमुळे वारंवार उजव्या त्याच्या आणि डाव्या त्याच्या फलंदाजांना कशा पद्धतीने अडवलं जाऊ शकते तसं क्षेत्ररक्षण ते सेट करतायत. पण क्षेत्ररक्षण सेट करताना जास्त वेळ घेऊ नका अशी देखील विनंती आम्ही आयोजकाच्या वतीने करतोय. धावसंख्या 1. बॉलर तयार, राऊंड विकेट. स्टेप आउट झाले, कॅज्युअल एफर्ट, फक्त वेळ काढून खेळण्याचा हा प्रयत्न फलंदाजाचा पाहायला मिळालाय. व्यवस्थित बॉलचा पाठलाग न करता खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डॉट बॉलची हाताळणी अजय आवळेची. एक धाव, विकेट डाऊन अजूनही झाला नाहीये. पहिले षटक मैदानात मार्गस्थ आहे. आजच्या दिवसातला 5वा सामना. सतीश तावडे रॉकर्स विपक्ष शशीधर प्रतिष्ठान. बॉलर तयार, राऊंड विकेट. हवेत आहे बॉल, मिस टाइम. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्क्वेअर लेग मधून पुढे येईल, मात्र त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल लँड होतोय. एक धाव तर मिळते. एका धावेची वाढ, धावसंख्या पुसते बिनबाद 2 या आकड्यावर. 2 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ नो विकेट. अजय आवळे इकॉनॉमिकल गोलंदाज कसा असायला हवा त्याचं खूप चांगलं उदाहरण सेट केलेलं आहे. एज इज ओनली अ नंबर, तेच पाहायला मिळते. मास्टर्सचे जबरदस्त क्रिकेटपटू आणि तितके चांगले पंच, पण मात्र आता रोहन करंजकर यांच्या समोर ते जबरदस्त असं लक्ष ठेवणार आहेत. कारण गोलंदाजीच्या बाबतीत आपण पाहिलं तर आता मध्ये 5वं षटक अजय आवळेचा आजच्या दिवसभरातला आहे आणि प्रत्येक षटक हे इकॉनॉमिकल राहिले. अजय ओव्हर द विकेट. ऑन साईडला टर्न करायचा होता, बॉटमहँडचा वापर करून बॉल तर जातोय शॉर्ट लेग रिजन मध्ये. त्या ठिकाणी मी इथे एक धाव, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते बिनबाद 3 या आकड्यावर. पहिल्या डावामध्ये किती धावा बनतील टीम शशीधर प्रतिष्ठानच्या याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण आता एक सामना पराभूत झाल्यानंतर, एक सामना जिंकल्यानंतर मात्र आता तीच टेक्निक आहे, त्या टेक्निकचा वापर पुन्हा एकदा करण्याचा प्रयत्न करेल. जी टेक्निक त्यांनी गेल्या सामन्यात वापरली होती, प्रत्येक षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याची. ऑन साईडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता. जबरदस्त बॉलला टर्न मिळतोय आणि पेस देखील तितका चांगला मेंटेन केलेला आहे. आणि एक नियंत्रण सर्वात महत्वाची बाब आहे कुठल्याही गोलंदाजाची, तर बॉलवरचं नियंत्रण अजय आवळे यांचं पाहायला मिळते. धावसंख्या 3 झाले, बॉल फेकून झाले 5. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातला, राऊंड विकेट. हो, यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त अॅक्रोबॅटिक एफर्ट पाहायला मिळाला अजय आवळे यांचा. मंकड विकेट घेण्याचा प्रयत्न फसतोय. बॉलर तयार, बॉलिंग ट्रॅकवर. 6वा बॉल असेल या पहिल्या षटकातला, धावसंख्या 3. फ्रंट फुटला येऊन बॉलला ड्राईव्ह करायचा होता, पुन्हा एकदा कॅच होऊ शकला असता. त्या ठिकाणी यष्टीरक्षक थोडासा गाफील राहिलाय आणि त्याचा नक्कीच फायदा उचलला जाईल शशीधर प्रतिष्ठान या टीम कडून. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावफलक धावा आहेत बिनबाद 3 धावा शशीधर प्रतिष्ठान.
पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या फक्त आणि फक्त 3 धावा. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर असेल मेन गेट एंड कडून चेतन कसबे. चेतन कसबेलाच गेल्या सामन्यामध्ये चोप बसला होता आणि पाहूया आता त्याचा वचपा काढण्यासाठी चेतन कसबे जी ओळख थोडीशी जी नको होती ती कमवली आज. पाहूया त्यावर पडदा टाकण्याचं काम या षटकामध्ये करेल का चेतन कसबे. ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलाय बॉलला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वाईड ऑफ मिड ऑफला बॉल जाऊन स्टॉप करेल तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. धावसंख्या पोचते बिनबाद 4 या आकड्यावर. एक सावध सुरुवात. शशिधर प्रतिष्ठान टीम ही कागदोपत्री स्ट्रॉंग टीम आहे. जर्सीचा रंग देखील पिवळा जो क्रिकेटमध्ये धोकादायक समजला जातो पण मात्र त्याचा खेळ तितकासा आजच्या दिवसामध्ये तितकासा चांगला राहिला नाहीये. आज मात्र रेड म्हणजेच मिस्टर अजय आवळे यांचा संघ संदेश तावडे रॉकर्स जबरदस्त खेळाचं प्रदर्शन विथ बॉल विथ बॅट दोन्ही क्षेत्रामध्ये अव्वल दर्जाची कामगिरी पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षण देखील तितकाच चांगल्या दर्जाचं. म्हणजे प्रत्येक खेळाडूने इक्वल रोल अदा केलेला आहे. कुणा एकावर कुठला संघ अवलंबून नाहीये. पुन्हा एकदा फोर्स करायचा होता बॉलला गॅप मधून जाईल बॉल सीमा पार. या ठिकाणी क्षेत्ररक्षकाची गफलत. 1 टू का 4 4 धावा चौकार. एफर्ट चांगला होता पण अजून चांगला प्रयत्न करणं गरजेचं आहे ज्याला शर्तीचे प्रयत्न म्हणतात. धावसंख्या बिनबाद 7. हा चौकार आलाय रमजानच्या बॅट. रमजान खेळतोय विभाजित 6 धावांवर आणि आदित्य 1 धावेवर साथ देतोय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक आहे ऑन साइडला बॉलला स्विंग केलंय. एरियल रूट देऊन बॉलला डिस्पॅच केलंय. डीप मिडविक आणि स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या पलीकडे जाणारा हा जबरदस्त दिमागदार षटकार. 6 धावा. धावसंख्या पुसते बिनबाद 13. टीम शशितारा प्रतिष्ठान. चेतन कसबे पुन्हा एकदा ती सत्व परीक्षा देण्यासाठी तयार झालेला आहे. पहिल्या बॉलवर मात्र सफलता मिळाली होती पण त्यानंतर पुन्हा एकदा थोडासा महागडा ठरतोय आणि फलंदाज हावी झालेला आहे. बोला तयार राऊंड विकेट. यावेळी चांगला बॉल हाताळलेला आहे. शॉट ऑफ गुड लेन. तपापळा थोडासा बाहेरच्या दिशेने बॉल रोटेट होतोय. यष्टरक्षक अजय आवळे त्यांची कामगिरी चोख अदा करतात आणि चांगला कमबॅक गोलंदाज चेतन कसबेचा. 4 बॉल्स आतापर्यंत हाताळले. धावसंख्या सांघिक झाली 14. टीम शशितारा प्रतिष्ठान. प्रत्येक वेळी तुम्हाला संधी मिळते पण संधी मिळताना मात्र तुमच्याकडून तुमच्या संघाचा फायदा होईल हाच प्रयत्न करणं खूप जास्त गरजेचं. क्रॉस बॅटेड स्ट्रोक मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग रिजन मध्ये पुढे येईल आणि क्वालिटी कॅच कंप्लीट केली आणि आदित्य चक्रीचा अंत होतोय. 14 धावा असताना पहिला फलंदाज बाद. टीम शशितारा प्रतिष्ठान. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होतोय सिद्धार्थ. एक गडी बाद 14 धावा. एक चांगली सुरुवात करून देण्याच्या उद्देशाने रमजान आणि रमजानच्या सोबत आदित्य हे 2 फलंदाज मैदानाच्या आत उतरले जरूर होते पण आदित्यला मात्र आता परतावं लागते. फलंदाज तो बाद झालेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद येतोय. शरद आणि रमजानची जोडी किती धावांपर्यंत साथ देईल आपल्या संघाची. कारण महत्वाची ही कसोटी आहे. तुमच्या प्रतिभेची कसोटी आहे. तुमच्या क्रिकेटच्या ज्ञानाची कसोटी आहे. तुमच्या क्रिकेटच्या खेळाची ही कसोटी आहे आणि पाहूया ही कसोटी कुठला खेळाडू पार करतोय. आता घडला पाहिलं तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये सुद्धा संदेश तावडे रॉकर्स हा संघ थोडासा हायलाइटेड राहिलेला आहे. कारण 11 बॉलचा खेळ झाला आणि शशितारा प्रतिष्ठानच्या धावसंख्येचा विचार केला आहे. 1 गडी बाद 14 धावा. शफलून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. लेग स्टंप सोडून जाणारा बॉल पंचाच्या वतीने व्हाईट बॉलची खूण एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 1 गडी बाद 15 धावा. 15 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. टीम शशितारा प्रतिष्ठान. शेवटचा बॉल असेल या सेकंड ओव्हर मधला. चेतन कसबे कमबॅक मिळवतोय. चांगल्या पद्धतीने पलटवार करतोय.
चांगली ड्राईव्ह आहे, मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये, डीप मध्ये बॉल जाईल, लॉंगरला बॉल स्टॉप केला जाईल, तोपर्यंत मिळते ही एक धाव. आणि अशा पद्धतीने 2 षटकाचा खेळ संपतोय. 2 षटका समाप्तीनंतर शशितारा प्रतिष्ठानची धावसंख्या झालेली आहे 1 गडी बाद 16 धावा 2 षटका समाप्तीनंतर. 16 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शशितारा प्रतिष्ठान टीम आफ्टर 2 overs. धावसंख्या झाली शशितारा प्रतिष्ठानची गडी बाद 16. बघा, कागदावर तुमचं नाव चांगलं असून उपयोगाचं नाहीये. मैदानाच्या आतमध्ये तुमचं काम तुमच्या संघासाठी चांगलं असणं गरजेचं आहे. ते काम आतापर्यंत पाहायला मिळते चांगलं. संदेश तावडे रॉकर्स या संघाकडून आता तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय गोलंदाज सिद्धार्थ हटकले. कारण अजय आवळे थोडे थांबतायत, कारण त्यांना ठाऊक आहे की माझ्या गोलंदाजीची आता गरज नाहीये. त्याचमुळे जेव्हा योग्य ती वेळ येईल त्यावेळेस मी माझी गोलंदाजीसाठी जाणार आहे. पण आता त्यांनी मात्र सिद्धार्थवर तो विश्वास दर्शवलेला आहे. पाहूया सिद्धार्थ कडून तसा प्रामाणिक खेळ आपल्या संघासाठी होईल का. तुर्तास बऱ्यापैकी अडवलाय शशितारा प्रतिष्ठान या संघाला. संदेश तावडे 11 रॉकर्सने 1 गडी बाद 16 धावा 8च्या धावगतीने खेळतोय. जर आज पाहिलं तर 80हून जास्त धावा देखील धावपळ तुम्हाला पाहायला मिळाल्या, 70हून जास्त धावा देखील धावपळ पाहायला मिळाल्या. आणि त्याचमुळे आज बॅटर्स करणाऱ्यांचा दिवस आहे असंच आपण म्हणू शकतोय. पण आताच्या घडीला पाहिलं तर ह्या सामन्यामध्ये 2 षटकांपर्यंत बॉलर्सने आपला दमखम दाखवलेला आहे. बॉलर तयार, बॉलिंग मार्क वर सिद्धार्थ हेटकले. लेफ्ट आर्म वर विकेट. यावेळी स्टेप आउट झाले. ऑन साइडला क्रॉस बेटेड स्ट्रोक बॉल पाठवलाय वाईड ऑफ लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतोय, थ्रो करते, तोपर्यंत फक्त एकच धाव मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 17 धावा. 17 रन्स ऑन बोर्ड. लोखंड गरम होण्याची वाट पाहू नका. आपल्या सततच्या तडाख्यांनी लोखंड गरम करा, हाच पवित्रा घ्यावा लागणार आहे टीम शशितारा प्रतिष्ठानला. लेफ्ट आर्म ओव्हर. हाफ ट्राय करत होता, संधी मात्र कुठेतरी मिस केलेली आहे. ऑन साइडला क्रॉस बेटेड एक्झिक्यूट केला, बॉलला व्यवस्थित फोर्स देता आला नाहीये. मला असं वाटलं होतं कदाचित हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय, पण मात्र तसा खेळ या ठिकाणी पाहायला मिळाला नाहीये. रमजानचा फक्त एकच धाव मिळते. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 18. बघा, ऑपॉर्च्युनिटी नेव्हर कम्स अगेन अँड अगेन. जेव्हा तुम्हाला ती संधी मिळते त्या संधीवर जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा प्रयत्न करायला हवा होता. त्या ठिकाणी गोलंदाज चुकला जरूर होता. लोवर फुलटस बॉल, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, बॉल जाईल हळुवारपणे मिड विकेट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उशिराने पोहोचतोय आणि त्याचमुळे 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सफल होतोय. 2 धावांची वाढ धावसंख्या पोहोचते 20 वर. एक शॉट आता धावसंख्या 19 झाले, 1 गडी बाद. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. धाव घेताना मात्र तुमची बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ब्रश होते की नाही, तुम्ही प्लीज मिसलेट करू नका पंचांना. त्या ठिकाणी पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय तुम्हाला मान्य करायचा आणि तुम्ही आपापल्या जागेवर या. धावसंख्या 1 गडी बाद 19 धावा. 19 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. शरद 3 धावांवर खेळतोय, रमजान 4 धावांवर खेळतोय. जो संघ गेल्या सामन्यामध्ये बहारदार खेळ करताना पाहायला मिळाला होता तो संघ आता कुठेतरी स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातल्या या 5व्या सामन्यामध्ये मात्र तितकासा चांगला खेळ होत नाहीये. बॉलर तयार सिद्धार्थ. स्ट्रोकसाठी रूम क्रिएट करायचा होता पण मात्र बॉडी लाईन बॉल असल्याकडे ऑन साइडला क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉलला डीप मिड विकेट एरियामध्ये एरियल रूट देऊन पाठवण्याचा प्रयत्न केला गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक बॉल खाली आला आणि त्याच्या हाताच्या उंजळीत बॉल समावला आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय, बसतोय. तो म्हणजेच दुसरा धक्का टीम शशितारा प्रतिष्ठानला. फलंदाज बाद. चेतन नामदेवला चान्स द्यायला पाहिजे होता मला असं वाटतंय, कारण मी त्याची बॉलिंग बघितली नामदेवची. नामदेव जबरदस्त बॉलर आहे. कलागुणांना वाव मिळाला पाहिजे.
आमचे भाज्या भाज्या देखील आम्हाला वाटते खेळताना पाहायला मिळतील. त्याला कोणाला वाव मिळाला पाहिजे. चान्स दिला तर तो स्वतःला सिद्ध करेल आणि तो जर सिद्ध झाला तुमचा संघ प्रसिद्ध होईल. बॉलर तयार सिद्धार्थ. धावसंख्या 2 गडी बाद 19. बॉलर तयार ओव्हर द विकेट. फॉल्स केलाय बॉलला ऑन साइडला लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्राच्या बॉल पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एका धावेला 2 धावांमध्ये बदलायचा आहे पण थांबलाय. 1 धाव मिळते. एका धावी शिवाय धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 20 धावा. 20 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. चांगली बॉलिंग टाकली आतापर्यंत. खर्च केल्या 4 धावा 1 विकेट मिळवलाय 5 बॉल्स हाताळलेत आणि चांगला निर्णय अजय आवळेचा थांबण्याचा. कारण सिद्धार्थने देखील मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवलेला आहे. पर्याय खूप असतात पण योग्य ते पर्याय तुम्हाला विजयाच्या दिशेने घेऊन जात असतात आणि आता मात्र चांगले पर्याय योग्य त्या वेळी युज केले गेलेत कॅप्टन कडून. धावसंख्या 2 गडी बाद 20. यावेळेस मात्र ज्येष्ठ रक्षकाला बीट करून बॉल जाईल मागे. गोळीच्या वेगाने थांबणार नाहीये. मिळतील या 4 धावा विथ बॅट. चौकार. 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकार समाप्ती धावा आहेत 24. शशिता प्रतिष्ठान विकेट डाऊन झाले 2. 24 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. शशितारा प्रतिष्ठान. तीन षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकार समाप्तीनंतर धावा आहेत 24 धावा 2 गडी बाद. 24 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. आपण पाहताय स्वर्गीय किशोरदत्त गोसावी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित भव्य फुलपिच क्रिकेट स्पर्धा सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2. ज्या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे रोख रक्कम 1 लाख रुपये आणि भव्य चषक. द्वितीय पारितोषिक असेल रोख रक्कम 75,000 रुपये आणि भव्य चषक. तृतीय पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये आणि भव्य चषक आणि चतुर्थ पारितोषिक असेल रोख रक्कम 25,000 रुपये आणि भव्य चषक. मालिकावरीच्या स्वरूपात मिळेल एक शानदार बाईक आणि त्यानंतर बेस्ट बॅटर असेल एक बायसायकल आणि बेस्ट बॉलर असेल ब्रँडेड शूज. अशी बक्षिसांची खैरात असणारी ही जबरदस्त दैदिप्यमान स्पर्धा आणि या स्पर्धेचा हा 4था दिवस. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर म्हणजेच क्रिकेट वार्ताहर राज रणदिवे आणि त्यांचे सहकारी मित्रमंडळ निलेश ढेरे आणि सुजित रसाळ प्रत्यक्ष मैदानात हजर राहून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत असेल सिंहगड रोड प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. कालच्या दिवसामध्ये मात्र त्यांनी पुणेच्या स्टेडियममध्ये जाऊन क्रिकेटचा आनंद घेतला म्हणजे आयपीएलचा आनंद घेतला आणि आता टेनिस क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी राज रणदिवे आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार तुम्हाला मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. धन्यवाद. थँक्यू राज रणदिवे. आपलं वेलकम स्वागत आहे. 2 गडी बाद 24 धावा. 3 षटकाचा खेळ संपतोय. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बॉलर निहाल आवळे.
चांगला बॉल, तितकीच चांगली ड्राईव्ह, बॅटच्या टोला बाल्कनीतून जातोय लॉंग ऑफला क्षेत्राच्या त्या ठिकाणी बॉलला स्टॉप करायला येईल तोपर्यंत मी इथे एक धाव, एखाद्या चिवाळ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 25 या आकड्यावर. रोहन करंजकर जे कॅप्टन आहेत थोडेसे चिंतित असतील, कारण तितका चांगला खेळ शशीतारा प्रतिष्ठान संघाचा आतापर्यंत राहिला नाहीये. अजून 3 षटकाचा खेळ बाकी आहे, कमबॅक करावा लागेल. फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला बॉल टर्न केलाय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलला अडवेल तोपर्यंत मी इथे फक्त एकच धाव. आउटफील्ड मध्ये जितक्या वेगाने तुम्ही बॉलला एक्झिक्यूट कराल आणि क्षेत्ररक्षक जर येत असेल समोर तर मला तुम्हाला फक्त एकच धाव मिळाला, पण गॅप मध्ये जर बॉल असेल तर तेव्हा 2 धाव मिळतील आणि त्यानंतर अजून वेगाने बॉल गॅप मध्ये असेल तर बॉल सीमारेषेच्या बाहेर. तर बॉलला किती फोर्सने कुठल्या क्षेत्रात एक्झिक्यूट करायचंय तो देखील अभ्यास खूप महत्वाचा ठरतोय आजकाल फलंदाजांसाठी. या ठिकाणी बघा बॉल वेगाने मारला होता पण क्षेत्ररक्षक समोर होता त्यामुळे फक्त एकच धाव मिळते. 9:26. ब्लाइंड स्ट्रोक बॉलच्या लाईन अँड लेंथला पिकअप न करता स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेला बॅटर श्रीकांत कडून आणि तो प्रयत्न फसतोय. डॉट बॉलची हाताळणी गोलंदाज निहाल आवळे करून पाहायला मिळते. 2 सामने जिंकल्यानंतर तो आत्मविश्वास प्रत्येक खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळतोय. एकंदरीत संदेश तावडे 11 रॉकर्स या संघाच्या प्रत्येक गोलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख अदा केली या आजच्या दिवसाला 5व्या सामन्यामध्ये. निहालने देखील एक चांगली सुरुवात या षटकाची, फक्त 2 धावा खर्च केले आहेत. हवेत आहे बॉल, लीडिंग एज घेतली, बॉल जाईल कव्हर पॉइंटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचताना थोडासा कमी पडेल. दरम्यान 2 धावांचा कॉल आहे पण एकाच धावेवर थांबतायत, कारण संघ थोडासा बॅकफुटला आहे ते जाणवलंय फलंदाज रमजानला, जो रमजान पहिल्या क्रमांकावर आला पण मात्र त्याला जास्त काही धावा गोळा करता आल्या नाही. फक्त त्याच्या खात्यात 6 धावा आले आणि 6 धावांमध्ये त्याने फक्त 9 धावा बनवलेल्या आहेत. आतापर्यंत 4थ्या षटकात 4 बॉल्स डिलिव्हर केले, धावसंख्या 2 गडी बाद 27. शशीतारा प्रतिष्ठान बॉलर तयार, निहाल ओव्हर द विकेट. ऑन दी टोज झाले होते, एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरेज मध्ये बॉलला एक्झिक्यूट करायचं होतं. कनेक्शन बॅटर बॉलचं होत नाही. रायझिंग डिलिव्हरी बॉलर निहाल आवळेची आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत. धावसंख्या थांबले, धावसंख्येचा जो ग्राफ आहे तो कुठेतरी डाऊनवर्ड जाताना पाहायला मिळतोय शशीतारा प्रतिष्ठान या संघाचा. सुरुवातच तितकीशी चांगली राहिली नाहीये, प्रत्येक गोलंदाजाने मात्र जबरदस्त बॉलिंग केली. सेकंड ओव्हर मात्र चेतन कसबेचा थोडंसं मागे ठरलं होतं पण त्याने देखील कमबॅक केले. त्यानंतर बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयास झाला होता पण मात्र जास्त काही प्राप्त करता येत नाही. 4 षटकाचा खेळ संपतोय. 4 षटका समाप्तीनंतर शशीतारा प्रतिष्ठानची धावसंख्या झाली 2 गडी बाद 27 धावा, 27 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. शशीतारा प्रतिष्ठान टीम आफ्टर 4 ओव्हर्स. चार षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 2 गडी बाद 27 धावा. शशीतारा प्रतिष्ठान बॅटिंग आता थोडीशी प्रगल्भ करावी लागेल. 12 बॉल्स शिल्लक आहे आणि या 12 बॉल्सवर तुमचं सर्वोत्तम क्रिकेट दाखवावं लागेल, कारण अभिनय तो कभी नाही. जर या क्रमवारीमध्ये आणि स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल. खूप चांगल्या मध्ये बॉलला पंच केलंय, पाठवलाय एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर रिजनमध्ये क्षेत्राची त्या ठिकाणी अवेलेबल आहे. बॉलला कॅरी करते, थ्रो करेपर्यंत एक धाव व्हायला. दुसऱ्या धावांमध्ये बदलेल का फलंदाज रमजान? तर नाही. शिकांच्या वतीने प्रयत्न केला जरूर होता पण रमजानचा देखील स्ट्राईकवर राहणं गरजेचं आहे. जास्त वेळ रमजानने या खेळपट्टीवर घेतलाय, जवळपास 20 मिनिटांपासून तो खेळतोय. थोडासा स्टेप आउट झाला, खूप चांगल्या पद्धतीने बॉलला ओळखलं आणि टर्न केलंय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. नेत्रदीपक, कलात्मक आणि प्रेझेन्स ऑफ माइंडचा नजराणा. बॉल सीमा पार, मिळतील धावा 4, चौकार. धावसंख्या 2 गडी बाद 32. बॉलच्या गतीचा फायदा उचलला आणि फक्त बॉलला वळण देण्याचं काम बॅटर रमजानने खेळलेला आहे आणि अशा पद्धतीने या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 32 झाले. अजय आवळे यांनी मात्र चांगल्या रणनीतीने यॉर्कर बॉल हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता, कुठेतरी ते ओळखले फलंदाज रमजानने आणि त्याने हलका स्टेप आउट झाला आणि बॉलला जबरदस्त पद्धतीने बॅटवर घेतला आणि फक्त दिशा देण्याचं काम केलंय. अजय आवळे यांच्या विरोधात प्रतिहल्ला.
स्टेप आउट झाले, चांगला स्ट्रोक आहे, हवेत आहे, गॅप मध्ये आहे, थांबणार नाही, बॉल जाईल लॉंग ऑन सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार अजय आवळे यांच्या विरोधात. मात्र आता प्रति हल्ला, जबरदस्त बॅटिंग रमजानची आणि योग्य त्यावेळी धावसंख्या 2 गडी बाद, 36 धावा, 36 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. टीम शशितारा प्रतिष्ठान. अजय आवळे ओव्हर द विकेट. गती कमी केली, पण त्या कमी केलेल्या गतीला ओळखलं, ऑन साइडला बॉलला टर्न केले, बॉटम एंडचा चांगला वापर. थ्रो देखील तितकाच लाजवाब डीप मिड विकेट रिजन मधून केला जातोय. क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीने आपली जबाबदारी ओळखतायत, जाणतायत आणि तितकाच चांगला समर्पक खेळ करतायत. धावसंख्या पोहोचते 37 या आकड्यावर, 37 रन्स ऑन बोर्ड. बॉल फेकून झाल्यात या षटकातले 4. 10 धावा आतापर्यंत खर्च केलेल्या आहेत आणि अजूनही वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातो अजय आवळे यांच्या माध्यमातून, कारण ते ओळखतायत फलंदाज कशा पद्धतीने खेळतोय. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. थ्रो करेपर्यंत फक्त एकाच धावेवर थांबतायत. धावसंख्या पोहोचते 38 या आकड्यावर. खेळपट्टीचा अभ्यास तर झाला असेल प्रत्येक संघाचा, कारण प्रत्येक संघ आता 2 सामने खेळलेला आहे आणि त्याचमुळे खेळपट्टी आणि आउटफील्ड कशी आहे, हवेचा झोत कुठल्या दिशेने तुम्हाला पोषक आहे, या सर्व गोष्टीचा आढावा प्रत्येक संघाने घेतलाय. या ठिकाणी मात्र धाबाकामध्ये बॉल होता. 5 षटकांचा खेळ संपतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाबाकावर धावा आहेत 2 गडी बाद, 38 धावा, 38 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. शशितारा प्रतिष्ठान टीम आफ्टर 5 ओव्हर्स. चला, टीमने तयार राहायचंय. प्रीतम वॉरियर्स आणि आदिश्री इंटरप्राइजेस टॉससाठी तयार राहायचं आहे. प्रीतम वॉरियर्स आणि आदिश्री इंटरप्राइजेस इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने आताच येऊन राहायचं, जेणेकरून आपला वेळ वाचवला जाईल. आदिश्री इंटरप्राइजेस दादा गायकवाड आणि प्रीतम वॉरियर्स मनोज मांजरे, दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहा. आपण या इनिंग ब्रेक मध्ये टॉस क्लिअर करणार आहोत. 5 षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या 38 झाले. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर अमित सुर्वे येतोय, जो नेहमीच शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयारीत असतो. चांगल्या दर्जाचा पेस आणि तितकाच चांगला पिचिंग, या दोघांचा कॉम्बो म्हणजेच अमित सुर्वे. आता पाहूया, वारंवार क्षेत्ररक्षण बदल जाते, थोडीशी कसरत चालली होत्या क्षेत्ररक्षकांची. अजय आवळे यांच्या माध्यमातून मात्र ती ट्रेनिंग दिली जाते. थोडासा वॉर्मअप करणं गरजेचं आहे. शरीराची देखील थोडीशी धडधाकड आहे, त्याचवेळी ती कसरत वारंवार अजय आवळे यांच्या माध्यमातून खेळाडूंना दिली जाते. स्ट्राईकवर बॅटर आहे श्रीकांत, रमजान आणि श्रीकांत. आता मात्र या दोघांनी खेळपट्टीवर वेळ घेतलेला आहे, पण आता थोडा वेळ आपल्या संघाला द्यावा लागेल. या 6 बॉल्स मध्ये जास्तीत जास्त धावा गोळा कराव्या लागतील. श्रीकांत ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल आहे, ड्राईव्ह केलाय, जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी मिळतो. तो बॅट क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फसतोय आणि बॉल मात्र जातोय सीमा पार. मैदानाच्या आतमध्ये होते गंमत, किंमत मोजावी लागेल. टीम संदेश तावडे 11 रॉकर्सला 4 ची वाढ. धावसंख्या 2 गडी बाद, 42 धावा, 42 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. इझी अटेम्प्ट होता, इझी, पण मात्र कुठेतरी कठीण करून बसले आहेत आणि त्याचमुळे या 4 धावा. दोन्ही हात कमरेवर अजय आवळेंचे, म्हणजे थोडे स्ट्रिक्ट आहेत ते, पण मात्र या चुका व्हायला नको. जर कठीण प्रयत्न असतात तर मान्य करू शकतोय, पण मात्र एक इझी एफर्ट तुम्हाला मात्र कन्वर्ट करता येत नाही, तर कदाचित तुमच्यामुळे तुमच्या संघाचं नुकसान सुद्धा होऊ शकते. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. हा चौकार मात्र कुठेतरी एक आनंद देऊन गेलेला आहे शशिधर प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन रोहन करंजकर यांना. रोहन करंजकर यांना अजूनपर्यंत खेळताना पाहिलं नाहीये विथ द बॅट. त्यांच्या माध्यमातून बॅटिंग पाहण्यासाठी आम्ही उत्सुक झालो होतो, पण मात्र अजूनही रोहन करंजकर खेळण्यासाठी येत नाही का कोणास ठाऊक. धावसंख्या 2 गडी बाद, 42 धावा. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार, अमित सुर्वे ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा पॅटर्न पॅटर्नला बॉल होता, लॉफ्ट केले क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला, त्या ठिकाणी मात्र त्याला चकवून बॉल जाईल सीमा पार. मिळतील धावा 4. खूप वेळापासून प्रेक्षक झाले होते बोर, त्यांना खुश करणारा हा हॅपी 4. 4 ची वाढ, धावसंख्या 46. जबरदस्त बॅटिंग श्रीकांतच्या वतीनं. योग्य त्या वेळी ते चांगले स्ट्रोक्स पाहायला मिळाले. पहिला तर नशिबाचा चौकार होता, पण हा त्याच्या मात्र प्रतिभेचा चौकार होता असं म्हणण्यास हरकत नाही, कारण क्वालिटी स्ट्रोक स्ट्रेट डाऊन द ग्राउंड त्याने एक्झिक्यूट केलाय.
आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बॉलला कॅरी करताना थोडासा कमी पडला आणि रिझल्ट 4 धावांचा चौकार आलाय. धावसंख्या 46. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजय आवळे स्वतः आता डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत, कारण ते जास्त बिझी क्षेत्र राहिलेलं आहे या षटकामध्ये. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर अमित सुर्वे ओव्हर द विकेट. चांगला बॉल आहे. त्या बॉलला मात्र खेळण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. लहानपणी लगोरी खेळण्याचा फायदा. डिरेक्ट हिट, फलंदाज बाद, धावचीच्या स्वरूपात विकेट डाऊन. Forty-six runs on board for the loss of 3 wicket after 5.3. शशीधर प्रतिष्ठान, ज्या फलंदाजाने एक आशा दाखवली होती की मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधून येत आहेत, तो फलंदाज मात्र धावचीच्या सुरुवात बाद झाला. पण अजूनही पहिल्या मिनिटांपासून जो मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून आहे तो रमजान तुम्हाला स्ट्राईकवर पाहायला मिळेल. आणि अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 3 गडी बाद 46 धावा. आपण पाहतायत संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठान आयोजित सिंहगड रोड प्रीमियर लीग. आयोजक आहेत केतन दादा संभाजीराजे गोसावी. बॉलर तयार, ओव्हर द विकेट. ऑन साइडला स्विंग करण्याचा प्रयास झालाय. दरम्यान बॅट अँड बॉलचं कनेक्शन झालंय का पाहूया. ही असेल लेगबायची एक धाव. शरीराचा वेध घेणारा हा बॉल. एका तरी चिवाड धावसंख्या पोहोचते 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड. स्टील 2 balls आर रिमेनिंग टू डिलिव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग. चांगली बॉलिंग आतापर्यंत संदेश तावडे 11 रॉकर्सच्या संघाची पाहायला मिळाली. पण आता पाहूया शेवटचे 2 बॉल आपल्या संघाच्या नावावर करेल का फलंदाज महेंद्र, कारण आता नाही तर कधी नाही. या स्पर्धेतला कदाचित हा शेवटचा सामना असू शकेल. तसं व्हायला नको. नशिबाला ते मान्य नाही. या 5 धावा बोनसच्या मिळतात. मी म्हणालो होतो क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. या मिळतील 5 धावा. 5 धावांची वाढ. धाव संख्या 52. 52 रन्स. आता पुढचा बॉल असणार आहे फ्री हिट. जहा मारो जैसे मारो, मर्जी महेंद्र की. पाहूया या फ्री हिटच्या बॉलवर तो फायदा उचलता येईल का. 52 धावा, 3 गडी बाद. फ्री हिटचा हा बॉल. हवेत आहे बॉल. लिडिंग एज घेतले. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसरते. डिरेक्टिंग करण्याची गरज होती का. या शेवटच्या क्षणाला मात्र विकेट घेणं गरजेचं होतं का, याचा मात्र अंदाज बांधू शकला नाहीये. पण मात्र या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ. धावसंख्या पोहोचते 54 या आकड्यावर. कधी अटेम्प्ट करायचंय, कधी थांबायचंय, हा अभ्यास देखील खूप महत्वाचा आहे. कारण एकदा वाचवता येऊ शकली असते. विकेट फॅक्टर आता महत्वाचा नाहीये, कारण आता शेवटचा बॉल असणार होता त्या बॉल नंतर. त्याचमुळे जरी तो अटेम्प्ट केला नसता तरी चाललं असतं, पण तरी देखील तो मोह आवरता आला नाहीये आणि डिरेक्टिंग करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडे केला गेला. एक एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद 54. शेवटचा बॉल. आउटसाइड एज अँड टेकन आहे. आता मात्र यष्टीरक्षक तो आवेश दाखवतोय की येस आय कॅन डू इट. आणि अशा पद्धतीने 6 षटकाचा खेळ संपतोय. 6 षटका समाप्तीत धावफलक धावा आहेत 54 धावा, 4 गडी बाद. आणि जिंकण्यासाठी 55 धावा पूर्ण कराव्या लागतील टीम संदेश तावडे 11 रॉकर्सला 36 बॉक्स मध्ये. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी कॅप्टन रेडी असतील प्रीतम वॉरियरचे आणि आदिशी इंटरप्राइजेसचे. करूया टॉस आपल्या टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद.
आपल्याला यायचं कॅप्टननी प्रीतम वॉरियर्स आणि आदिश एंटरप्राइजेस. आपण पाहुण्यांना आमंत्रित करूया. सन्माननीय तुषारदादा गोसावी यांना विनंती करतो आपण यायचे आमच्या टॉसबॉक्स मध्ये, ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे. जे संस्थापक आहेत संभाजीराजे गोसावी प्रतिष्ठानचे सन्माननीय तुषारदादा गोसावी आपण यायचे आमच्या टॉसबॉक्स मध्ये. आणि संघ असतील 2 प्रीतम वॉरियर्स आणि त्याच्यासोबत 2 हात करणार आहे आदिश्री एंटरप्राइजेस. चला दादा लगेच या. आणि मनोज शिंदे या. वी नो की थोडी नाराज निराश असाल, पण हार जीत तर क्रिकेटचा भाग आहे आणि तरी देखील शो मस्ट गो ऑन आणि हा मॅच देखील तुमच्यासाठी तितकाच महत्वाचा आहे. तर तुषारदादा गोसावी यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. सर घ्या. आदिश्री एंटरप्राइजेस आणि एका बाजूला असेल प्रीतम वॉरियर्स. हेड कॉल केलाय आणि नाणेफेक जिंकली आहे ती म्हणजेच येस प्रीतम वॉरियर्सने. प्रीतम वॉरियर्स नाणेफेक जिंकून निर्णय देखील आपण विचारूया. तर या ठिकाणी मात्र मनोज मांजरे यांनी मात्र नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकार केला आहे. एक्सपेक्ट होतो की असा खेळ आपल्या संघाचा होणार आहे, जसा खेळ झालाय नव्हतं वाटलं असं, पण आता काय क्रिकेट आहे. नेमकं कुठल्या क्षेत्रात चूक झाली, बॅटिंग की बॉलिंग? आमच्या अपेक्षा बॉलरवर होती, पण आमच्या बॉलरनी खूप मार खाल्ला. पण आता मात्र हा विजय तुमचे दोन्ही पराभव पुसून टाकू शकतो, तर तसा विजय तुमचा होईल का या महत्वपूर्ण मॅच मध्ये? आम्हाला ही काही करून मॅच जिंकायचीच आहे. दादा या ठिकाणी तुम्हाला सरळ सरळ आव्हान दिलेलं आहे की आम्हाला हा सामना जिंकायचाच आहे. तुमचं प्रत्युत्तर काय आहे? आम्हाला डू और डाय मॅच आहे, आम्हाला जिंकणं खूप महत्वाचं आहे. गेल्या सामन्यात काय चुकलं? तोच प्रश्न तुमच्यासाठी सुद्धा की गेल्या सामन्यात नक्की काय चुकलं, कारण तुमचा संघ चांगली धावसंख्या बनवून सुद्धा पराभूत झालाय. तर बॉलिंग वर चूक झाली की क्षेत्ररक्षणामध्ये चूक झाली? थोडी क्षेत्ररक्षण मध्ये चूक झाली, कारण की जिथं सिंगल व्हायची तिथं ते डबल काढत होते आणि पुढचा लगेच बॅट्समन आला की तो सिक्सर मारत होता आणि शेवटला तो एक कॅच प्रवीणनी सोडला, त्याच्यामुळे मॅच पूर्ण टर्न झाली. तर तो पराभव हा सामना जिंकण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो का? 100% मुलं आता सज्ज आहे खेळण्यासाठी. ऑल द बेस्ट दादा. आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घेतो. हा सामना संपल्यानंतर नाणेफेक जिंकून जबरदस्त खेळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे असं दर्शवलं प्रीतम वॉरियर्स संघाने फलंदाजीचा स्वीकार केलेला आहे. जाऊया दुसऱ्या डावासाठी कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे जवळचे मित्र समालोचक उल्हासनगरचा बुलंद आवाज सन्मान्य राहुल भोईर सर. ओव्हर टू यू. संदेश तावडे रॉकर्स. चला त्वरित लवकरात लवकर चालू करा. थँक्यू सो मच मनीष पारिसरांनी पहिल्याच बॉलवरती विकेट येत असताना हा पहिला मोठा धक्का लागतो, परतावा लागेला. दरम्यान फलंदाज टीमच्या स्वतः संघनायक कॅप्टन अजय आवळे मैदानाच्या बाहेर. बिग विकेट नाव, मोठा धक्का. टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट एवढं मोठं नाहीये, मात्र प्रयत्न नक्कीच आपल्याला मोठे पाहायला मिळतील मॅच मध्ये, कारण का ही मॅच खूप महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. इथे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतील. सुशीतरा टीम प्रतिष्ठान या संघासाठी मात्र ही प्रतिष्ठेची लढत आहे आणि या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये या महत्वाच्या मॅच मध्ये 100% कमिटमेंट जर दिली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल नक्कीच. टार्गेट एकूण विजयासाठी 55 टार्गेट आहे. 55. न्यू बॅटर. जरा फलंदाजाचं नाव कळवा आम्हाला. बॅटरचं नाव काय मित्रा?
फलंदाजाचं नाव कळवा प्लीज. तुषार. ओके. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. सुरेख बॉलिंग, चांगली बॉलिंग पाहायला मिळते. विकेट टू विकेट या दरम्यान बॉलिंग केली जाते. कारण का नक्कीच शशीतरा प्रतिष्ठान टीमला ही मॅच भरपूर महत्वाची आहे. त्या अनुषंगाने नक्कीच आता मात्र आपला प्रयत्न पाहायला मिळते त्या मॅच मध्ये. 55चं टार्गेट आहे आणि मात्र विकेट भरपूर लवकर आली आहे आणि त्याचा आता मात्र बेनिफिट होईल की या मॅच मध्ये नाही याच्या प्रश्नांची उत्तर आपल्याला नक्कीच थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहेत. बागपूरला जाऊन कट करण्याचा आपल्या तिथे रोहन उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धावीतनं म्हणणारे एक सिंगल मी पहिली धाव मात्र आपल्याला आता पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. संदेश तावडे 11 रॉकर्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो इन ऍक्शन मध्ये. या मॅच मध्ये एक चांगली प्रेक्षणीय मॅच होईल ह्यामध्ये मात्र अजिबात शंका नाही. कारण का दोन चांगल्या टीम आमने सामने आहेत. एक चांगली मॅच पाहायला मिळणार आहे. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस बदल केला जातोय. क्लायमेटचा जर विचार केला तर दुपारपासून बघतो आपण मागच्या एका तासापासून आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळतोय. दुपारचं सेशन नक्कीच आहे मात्र वातावरणाचा जर विचार केला तर वातावरणात थोडस दरम्यान ढगाळ पाहायला मिळतं आणि या वातावरणाचा आनंद आमचे सर्व खेळाडू घेत असताना चला वेळाची दरम्यान पाबंदी असणार आहे. फिल्डिंग आपण लगेच सेट करून घ्या जेणेकरून सामन्याला आपल्याला लगेचच सुरुवात करता येईल प्लीज. षटकातील पुढील चेंडू गती कमी केली आहे. चेंड करण्याचा प्रयत्न होता. फटका चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू मात्र भरपूर वेगाने चालला. लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती. अनिकेतचं पहिलं षटक आहे. 55चं टार्गेट या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी 50ची अजूनही गरज आहे. अजून एक ऍक्शन रिप्लाय हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. जबरदस्त क्रिकेट, क्लासिकल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. याच्या अगोदर देखील सिद्धांत भरपूर चांगले बॅटिंग केली होती आणि ह्या देखील मॅच मध्ये आता मात्र कंबर कसली जाते. बॅक टू बॅक चौकार दुसरा. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा देखील फटका चांगला. इनसाइड आउट. हायलाइट क्रिकेट जणू काय मैदानाच्या आतमध्ये सिद्धांतचा आपल्याला नक्कीच क्लास पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक तिसरा चौकार. पहिला षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 55 धावसंख्येचा पाठला करत असताना विकेट लवकर गमावली मात्र सिद्धांत मात्र चांगले बॅटिंग करतो. स्कोर बोर्ड 13 वर 13 इन अ बोट.
चला चला वेळ घ्या, थोडस कमी घ्या प्लीज. पहिल्या वर्षा खेळ संपला. पहिल्या वर्षाखेरीस एकूण संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती आहे. 30 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 42 धावेची गरज आहे. मॅचमध्ये सेकंड ओव्हरला सुरुवात. शरद आले बागपूरला जाऊन कट करत असताना फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहे. चेंडू शोधून फेक करेपर्यंत धाव मात्र इथं मिळणार एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 14 या आकड्यावरती. 14 रन इन बोट. 41 धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जात आहेत. सिद्धांत चांगली बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक 3 चेंडू 3 चौकार सिद्धांतच्या बॅट मध्ये आले होते. चला कमी घ्यावे प्लीज. नेक्स्ट बॉल. यावेळेचा हा देखील फटका. हा तर ट्रेडमार्क शॉट आहे सिद्धांतचा. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. ग्रेट शॉट. सिक्सर ना संघाची धावसंख्या 6 न जाते पुढे. स्कोर बोर्ड 20. सिद्धार्थ या दरम्यान बॅटिंग भरपूर चांगली करतोय. सिद्धार्थचा क्लास मैदाना मध्ये पहिल्या देखील मॅच मध्ये आपण बघितला. यावेळेचा हा देखील फटका हवेत आहे. तिथे आता मात्र फिल्डर आहेत उपस्थित. परतावा लागेल सिद्धार्थला मैदानाच्या बाहेर. विकेटचे बदल मोठा धक्का लागत असताना दुसरा हा मोठा धक्का फलंदाज बाद. बघा गेटच्या बाहेर प्लीज. स्कोर एकूण झाला आहे 20-20. बघा गेटच्या बाहेर जेणे कोणी गाड्या पार्किंग केल्या त्यांना नम्रतेची विनंती आहे की आपण लवकरात लवकर त्या गाड्या आपल्या बाजूला घ्यायच्यात प्लीज. लवकरात लवकर आपण त्या गाड्या बाजूला घ्या. नम्रतेची विनंती असणार आहे. सन्मान्य केतनजी गोडके यांचं हार्दिक स्वागत आहे सिंहगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. बघा गेटच्या बाहेर भरपूर गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. नम्रतेची विनंती कारण तिथे आम्हाला भरपूर कॉल मेसेज येत आहेत. आपण लवकरात लवकर ज्याच्या कोणाच्या गाड्या असतील आपण त्या बाजूला लवकरात लवकर पार्किंग करायची त्यांना घेऊन प्लीज. गाड्या काढा तिथनं. ज्याच्या कोणाच्या असतील तरी लवकरात लवकर त्या गाड्या बाजूला घ्यायच्यात. नम्रतेची विनंती असणार आहे. पुढील चेंडू. दरम्यानचा हा चांगला चेंडू आउटसाइड एज लागून मात्र चेंडू थर्ड मध्ये फील्ड होतोय. तोपर्यंत मिळणारे धावीतनं 1. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळते 21 आकड्यावरती. सिद्धार्थ बाद झाल्याच्या नंतर आता मात्र इथनं कदाचित या मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न असणार आहे शशीतरा प्रतिष्ठान टीमचा. कारण की आतापर्यंत चांगली बॅटिंग आपण बघतो. अमोलनं चांगल्या प्रकारचा खेळ, अजयनं चांगल्या प्रकारचा खेळ केला होता. त्याच्यानंतर सिद्धार्थने देखील अशा अगोदरच्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती. ते दोघंही बाद झालेत. आता इथे जिम्मेदार जबाबदारी घ्यावी लागेल. गती कमी केली. इनसाइड आउट खेळले. तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. चेंडू चेंडूतून फेक करेपर्यंत धावीतनं मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर जाऊन पोहोचला 22 धावा स्कोर बरोबरती आहेत. विजयासाठी अजूनही 33 धावेची गरज आहे. 25 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 चेंडू 33 धावा असं इक्वेशन, असं समीकरण या मॅच मध्ये विजयासाठी. षटकातील पुढील चेंडू. बागपूरला जाऊन कट करत असताना सुरेख फटका आहे. वीरेंद्र सेहवाग स्टाईलला चेंडूला मात्र पाठवला पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस 13च्या सरासरीने संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 26 आकड्यावरती. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 29 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. वेळ कमी का प्लीज.
बघा गेटच्या बाहेर भरपूर गाड्या पार्किंग झालेल्या आहेत, ऑटो रिक्षा आणि तिथे कार, काही बाईक दरम्यान पार्किंग केलेले आहेत. नम्रतेची विनंती आहे, फक्त तुम्हाला आम्ही विनंती करतोय, आदेश आहे असं काहीच नाहीये, सूचना आहे, नम्रतेची विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या गाड्या बाजूला घ्याव्या. संघाचे एकूण धावसंख्या 26 आकड्यावरती 29 धावेची अजूनही गरज आहे. 24 चेंडूंचा खेळ खेळला गे, 24 चेंडू आणि विजयासाठी 29 धावा असं समीकरण या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये चेंजेस, बदल आपल्याला पाहायला मिळतात. गती कमी केली आहे, चांगला चेंडू आहे. हा षटक भरपूर महत्वाचा असणार आहे, कारण का बघतो आपण येणाऱ्या 24 बॉल मध्ये 29 धावेची गरज आहे. 2 विकेट ऑलरेडी गेलेले आहेत, दोन्ही सलामीवीर फलंदाज बाद झालेत, मात्र बॅटिंग भरपूर स्ट्रॉंग आहे. त्या अनुषंगाने इथनं जर विकेट घेतल्या, विकेट टू विकेट बॉलिंग केली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. अन्यथा जर हे दोन्ही खेळाडू शेवटपर्यंत राहिले तर मात्र मॅच जिंकणं मुश्किल होणार आहे शशीतारा टीमला. खराब होता चेंडू, त्याचा देखील फायदा घेता आला नाही. फुल टॉस होता, मात्र गती कमी केली होती, फिंगर रोल केले होते बॉलरना. अनिकेतची चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट आलाय. इक्वेशन पुन्हा एकदा आपल्याला वेगळं पाहायला मिळेल. 12 चेंडू नक्कीच इथनं बघतो आपण 22 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 22 बॉल मध्ये विजयासाठी 29 धावेची गरज आहे. या मॅच मध्ये जबरदस्त आपल्याला सामना पाहायला मिळतोय. नेट टू नेट ही मॅच जाणार आहे. फटका सुंदर आहे, बागपूरला गेले, बागपूरला जाऊन समोर आदरमान ड्राईव्ह करत असताना चांगला शॉट होता तिथे. कव्हर मध्ये फिल्डिंग देखील तेवढी सुंदर झाली आहे. एकच धाव मिळेल एका धावेच्या मदतीने. संघाची धावसंख्या 27, 27 आकड्यावरती 28 ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक 21 आणि विजयासाठी 28 धावेची गरज आहे मॅच मध्ये. अप्रतिम आणि दर्जेदार एक क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते सीझन 2 मध्ये. नक्कीच भरपूर बक्षीस आहेत, खास करून जो ड्रेस कोड दिला गेला आहे विराटचा, मात्र तो अप्रतिम आणि दर्जेदार कलरफुल टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट कॅप आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला आहे, तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत, मात्र करा फिल्डिंग आपण म्हणू शकू. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. दरम्यानचा हवेचा हा देखील चांगला चेंडू, तेवढा चांगला फटका देखील रोहन तिकडे उपस्थित होते. पुन्हा एकदा नम्रतेची विनंती आहे गेटच्या बाहेर. बघा गाड्या ज्या आहेत त्या दरम्यान तुम्ही पार्किंग केल्यात गेट समोर, तर नक्की सर्वांना विनंती की आपण लवकरात लवकर त्या गाड्या गेटच्या बाजूला काढायचे. त्यावेळेचा फटका हवेत खेळालेत, टायमिंग झाला नाहीये, मिस टायमिंग शॉट परतावा लागेल बॅटरला मैदानाच्या बाहेर. विकेटची नितांत गरज होती, ती विकेट आता मात्र मिळवून दिली गोलंदाजानं. विकेटचे बदल खेळाडू बाद. ड्रीम्स ब्रेक झालेला आहे. अरुण मात्र भरपूर चांगला झेल पकडलाय. आमचे ड्रीम्स ब्रेक करतात मैदानाच्या आतमध्ये. 3 ओव्हरचा केस संपला. 3 ओव्हर शेखरी संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 32 आकड्यावरती. विजयासाठी अजून 23 धावेची गरज आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. टार्गेट या मॅच मध्ये 55 होतं. ड्रीम्स ब्रेक आहे, छोटासा ब्रेक आहे. आम्ही असे गेलो पुन्हा एकदा लगेच तुमच्यासोबत जोडले जाऊ सिंहगड रोड प्रीमियर लीगच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. पंच्याहत्तर 80 क्रमांकाची जी नक्कीच जी गाडी आहे ती नक्कीच रस्त्यामध्ये आपण पार्किंग केलेली आहे गेट समोरच. ती लवकरात लवकर आपण काढायची बाजूला प्लीज. तेवीस पाहिजे, 23 अजूनही हव्यात 18 मध्ये.
दुसरा आपण लगेचच सामन्याला करूया सुरुवात. थोडासा वेळ कमी का प्लीज. फिल्डिंग आणि टीम अजून आपल्याला एक मॅच इथनं कव्हर करायची आहे आजच्या दिवसातील. चेंडू शिल्लक 18. विजयासाठी धावांची गरज आहे 23. 18-23 इक्विशन आहे या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. शरद आलेत बॉलिंग मार्क वरती. बॅटिंगला साकिंग इनला आकाश मोरे आणि अक्षय साळुंगे जो नुकताच नवीन बॅटर आल्या मैदानात मध्ये. त्याला मात्र स्ट्राईक अजूनही मिळाली नाहीये. अक्षय 10 धावा आतापर्यंत बनवल्यात. चला सुरुवात करा मॅचला आपण प्लीज. नो बॉलचा इशारा अंपायरचा आलाय. नो बॉल. फिल्डिंग मध्ये काहीशा चुका झालेल्या आहेत. फिल्डिंग मध्ये काहीशा चुका आहेत. आउटलाईन मध्ये काहीशे फिल्डर 1 2 3 4 म्हणजे अर्धा तास नो बॉलच आहे. नो बॉल. 1+1 एकूण धावा मिळतील 2 आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 34. 12 विचार की नो बॉल कशाचा आहे. सोप्या भाषेमध्ये तुम्ही नो एंट्री मध्ये गाडी टाकली म्हणून हा नो बॉल आहे. आउटलाईन ते तुमच्या लक्षात येणार नाहीये. तुम्ही गाडी नो एंट्री मध्ये टाकलेली आहे म्हणून तुम्हाला मात्र तो दंड बसलाय. अर्थातच आउटलाईन मध्ये फिल्डर आढळलाच नियमानं तो नो बॉलच असतो. तेच झालं. त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती फ्लिटचा बॉल असेल. अगोदरच खेळला बॅटर चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. डॉट बॉल आलाय. सामना अजूनही संपलेला नाहीये. सामना अजूनही मात्र या दरम्यान सोडलेला नाहीये. सचितारा प्रतिष्ठान टीमनं लढत प्रतिष्ठेची आहे आणि आता मात्र इथनं चांगला खेळ करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. अभी नाही तो अगले साल. आता जर इथनं जमलं नाही तर पुढल्या वर्षी प्रयत्न करावे लागतील. म्हणजे एक वर्षभर वाट पाहावी लागेल पुन्हा एकदा सिंहगड रोड प्रीमियर लीगची. म्हणून जे काय करायचे ते आताच करावं लागेल आणि आता करण्यासाठी इथं ताकद लावावी लागेल. जिद्दीनं चिकाटीनं खेळ करावा लागेल. या मॅच मध्ये विजयासाठी प्रयत्न करावे लागतील. प्रथम कट करण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा आहे. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. या गोष्टी रोखाव्या लागतील सचितारा प्रतिष्ठान टीमला. जर मॅच मध्ये कमबॅक करायचं असेल तर जे अतिरिक्त धावा येतात, एक्स्ट्रा धावा येतात, त्या एक्स्ट्रा धावसंख्येवरती लगाम लावणं गरजेचं आहे. इथनं मात्र तसं काय केलं तरच मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल. स्कोर बोर्ड एका धावीच्या मदतीने जाऊन पोहोचल्या 35च्या आकड्यावरती. विजयासाठी बघतो आपण अजून या मॅच मध्ये 20 धावीची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. बापू जाऊन कट करत असताना फटका चांगला आहे. सेन्सिबल क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. ट्रेनिंग हिट झालाय. अजून काय धावा मिळतील की काय आणि तेच आता मात्र होणार आहे. आता मात्र धावा धाव आणि भागम भाग आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तिसरीचा प्रयत्न तो देखील यशस्वी झालाय. असं क्रिकेट जर खेळलं सचितारा प्रतिष्ठान टीमनं तर सामना जिंकता येणार नाहीये. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 पुढे स्कोर जाऊन पोहोचतोय 38 या आकड्यावरती. समीकरण बघतो आपण चेंडू शिल्लक 16. विजयासाठी धावांची गरज आहे 17. मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते जास्तीत जास्त बॅटिंग करणाऱ्या टीमच्या बाजूला. त्याचं कारण इथनं नक्कीच खराब क्रिकेट आणि खराब खेळ खेळला जातोय सचितारा प्रतिष्ठान या टीमच्या माध्यमातून. लढत प्रतिष्ठेची आहे. प्रतिष्ठा टिकवून ठेवायची असेल या नक्कीच मानाच्या सन्मानाच्या सिंहगड रोड प्रीमियर लीग मध्ये तर प्रयत्न करावेच लागतील. या सामन्यामध्ये प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं. पुढील चेंडू कमी केली आहे गती. ऑन साइडला हा फटका चरण गती फिल्डर उपस्थित आहे. स्कोअर लाईन मध्ये फिल्डिंग झाली चांगली. चेंडू शोधून फेक केल्यापर्यंत धाव मात्र मिळेल 1. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे स्कोर जाऊन पोहोचते 39 आकड्यावरती. चेंडू शिल्लक 15. धाव बनवायच्या आहेत 16. या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करत असताना मैदानाच्या मध्ये बघतो आपण अक्षय आणि त्याच्यासोबत आपण बघतो दरम्यान फलंदाज आकाश मोरेला. अक्षय साळुंगे आणि आकाश मोरे या दोघांमध्ये चांगलं कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतोय या महत्वाच्या मॅच मध्ये. नेक्स्ट बॉल. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस. कीपर नक्कीच बेल्स पडली होती. त्याच गोष्टी नक्कीच विकेट कीपर बघत असताना
आजचा स्पर्धेचा चौथा दिवस, मात्र उद्या नक्कीच ऑफ आहे. अर्थातच उद्याचा दिवस विश्रांती आहे, ब्रेक आहे. परवापासून पुन्हा एकदा सामने आपल्याला पाहायला मिळतील. फटका हवेत खेळले, टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. फिल्डर आहे झेलच्या खाली, अप्रतिम झेल आणि फलंदाज फेल. धक्का इथं लागत असं बघतो आपण. या दरम्यान अजून एक बॅटर आउट. यावेळेचा हा फटका हवेत पुन्हा एकदा खेळण्यात अजून एक विकेट मिळेल की काय? तिकडे फिल्डर उपस्थित आहेत, चूक होणार नाही. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. अजून एक मिळाली इथनं विकेट. मॅच मध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न. मॅच अजूनही या दरम्यान संपलेली नाहीये, मॅच अजून इथनं सोडलेली नाहीये, कारण काय विजयासाठी अजून बघतो. या दरम्यान मॅच मध्ये 16 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक 13 धावा बनवायच्या आहेत. 16 विकेट आतापर्यंत गमावल्यात 5. सोळा धावेच्या जुनी गरज. दरम्यानचा हा फटका तर चांगला आहे. तिकडे फिल्डर देखील उपस्थित आहेत. फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली. चेंडू शोधून फेक करीपर्यंत धाव इथनं मिळेल एक. अजून चेंडू शिल्लक बघतो आपण 12 धावा बनवायच्या आहेत. 15 या मॅच मध्ये. 12-15चं इक्वेशन आहे सामना जिंकण्यासाठी. 12 चेंडू 15 धावा असं इक्वेशन. चला चला घाई करा प्लीज.
हा षटक महत्वाचा आहे. फुलरलेनचा पहिला चेंडू भरपूर चांगला होता, तेवढी चांगली प्लेसमेंट देखील. जास्त काही रिस्क घ्यायची नाहीये, सिंगल डबल दरम्यान साखर रोटेट करायची आहे. तेच करत असताना आता मात्र नवीन बॅटर देखील एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर 41 आकड्यावरती. 11 चेंडू अजूनही खेळले गेले आणि विजयासाठी 14 धावेची गरज आहे मॅच मध्ये. त्यावेळेचा हा फटका सुंदर, तिकडे फिल्डर देखील बघतो आपण उपस्थित आहे. चांगली फिल्डिंग झाली आहे. चेंडू शिवसूर फेक करेपर्यंत मात्र फेक आपल्याला चुकीची पाहायला मिळते. तोपर्यंत मिळतील धावा आहे 2. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोर जाऊन पोहोचला 43 आकड्यावरती धावफलक आहे. 10 चेंडू अजूनही शिल्लक आहेत विजयासाठी 12 धावेची गरज. 5 खेळाडू बाद झालेले आहेत. 43 ला 5. फिल्डिंग मध्ये चेंजेस, बदल आणि वातावरणामध्ये देखील आपण बघतो दुपारपासून आपल्याला भरपूर बदल पाहायला मिळतो. आज संडे देखील आहे. खूप चांगला दिवस आजचा, सुट्टीचा दिवस. आता माणसा चांगला फटका समोर ड्राईव्ह करून तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त आता धाव नसणार. मॅच क्लोज येते. क्लोज सामना नक्कीच आता इथनं पाहायला मिळणार आहे. कारण 9 चेंडू अजूनही शिल्लक आहेत विजयासाठी. 11 धावेची गरज आहे. इथनं विकेट घेतला तर मॅच मध्ये नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक होऊ शकेल सशितारा प्रतिष्ठान या टीमचा. अन्यथा मात्र सामना इथं जिंकता येणार नाही. दोन्ही फलंदाज जर शेवटपर्यंत खेळले तर सामना जिंकणं एवढं दरम्यान सोपं नसणार आहे. 11 धावेची अजूनही गरज आहे. चांगला चेंडू आहे, भन्नाट वेगानं हा दरम्यान फलंदाजाला बीट करत असताना, ताकद लावत असताना, झोकत असताना या मॅच मध्ये. मॅच महत्वाचे, मॅच भरपूर महत्वाचे. इथनं जर पराभूत झाले या मॅच मध्ये तर मात्र या प्रीमियर लीग मध्ये टिकून राहणं एवढं सोपं नसणार आहे. मिनिमम 3 मॅच मधून 2 सामने जिंकणं अनिवार्य असणार आहे, महत्वाचं असणार आहे. त्यासाठी मात्र ही मेहनत करत असताना दोन्ही संघ कंबर कसली जाते अक्षरशः मात्र या मॅच मध्ये. षटकातील पुढील चेंडू 8-11चं इक्वेशन आहे. नेक्स्ट बॉल. पुन्हा त्या कुटुंबाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. साईडला हा फटका खेळ, तिथे थोडीशी खराब फिल्डिंग झाली आहे. त्याचा फायदा घेताच आला नाहीये. या चुका महागात पडतील. संधी येते, या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं आणि संध्या येत नसतात तर इथनं संधी या दरम्यान आपल्याकडे असलेला क्लास, आपल्याकडे असलेला टॅलेंट त्याच्यातनं निर्माण करायची असते. आणि आता मात्र इथं प्रत्येकी धाव, प्रत्येकी विकेट, प्रत्येकी रन, प्रत्येकी षटकार, प्रत्येकी चौकार, प्रत्येकी मोमेंट भरपूर महत्वाचा आहे मॅच मध्ये. व्हेरी इम्पॉर्टंट. क्लोज मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमचं लक्ष लागलंय विजयाच्या दिशेनं. 2 गुण जे आहेत ते मात्र मिळवण्यासाठी इथनं खांब गाळावा लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न अति परमेश्वर असं म्हटलं जातं. ते प्रयत्न करत असताना दोन्ही संघ या मॅच मध्ये. फुलटॉस आहे, फटका देखील हवेत. मिस्टामिंग शॉट, इथं फिल्डर आहे तो उपस्थित, पकडला गेला झेल. अजून एक फलंदाज झाला फेल. 6वा धक्का लागत असताना मॅच मध्ये पुन्हा एकदा या दरम्यान शशिधरा प्रतिष्ठान हा संघ करतो कमबॅक. 1 विकेट डाऊन. दहा 6-10चं इक्वेशन आहे. थोडंसं आमच्या कॉमेंटर बॉक्स मध्ये ड्रिंक्स ब्रेक सुरू आहे. चेंडू आणि 10 धावांची गरज.
चला चला आता कॅप्टन सगळ्यांनी होऊ नका. चला लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करूया. 6 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 10 धावेची गरज आहे. कुठला संघ मात्र हा सामना जिंकेल? सर्वांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये लागलेलं आहे. कुठल्या टीमच्या बाजूने हा विजयाचा कौल लागतोय हे पाहण्यासाठी माझे आमचे प्रेक्षक देखील जमणार. एखादा इलेक्शन मध्ये आपला जेव्हा उमेदवार किंवा आपला भाऊ आपला काका कोणतरी उभा असतो तेव्हा नक्कीच सर्वांचं लक्ष नक्कीच त्या निर्णयावरती असतो का कोणाच्या बाजूने कौल जातोय. तसा आता मात्र हिथं मैदानाच्या आतमध्ये तशीच परिस्थिती आहे की कुठल्या टीमच्या बाजूने विजयाचा कौल जाणार आहे. शशी तारा प्रतिष्ठान संघ की संदेश भाऊ तावडे रॉकर्स या टीमच्या बाजूने जाणार आहे विजयाचा कौल. 6-10 10-6. चला चला मॅच क्रुशियल आहे आम्ही समजू शकतो. मात्र मॅचला जास्त वेळ घेऊ नका. सामन्याचा जो रिदम असतो तो रिदम ब्रेक होता कामा नाहीये. 6 चेंडू 10 धावेची गरज आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळते आपल्याला. सुपर संडे, सुपर से भी ऊपर मॅच, बडा मुकाबला. सहा चेंडू 10 धावा. पहिला बॉल फुलरलीने सुरुवात केली. चेंडू चांगला होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? फेक तेवढाच वेगाने केली आहे. दुसरी धाव कंप्लीट केली जाते. धावावा लागेल. धावा तिथनं बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. एकही संधी आता मात्र सोडली जाणार नाहीये. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी अजूनही बघतो आपण 8 धावेची गरज आहे. मॅच मध्ये रफ अँड टफ मॅच पाहायला मिळते आपल्याला. नक्कीच वातावरण भरपूर चांगलं आहे. खूप सुंदर वातावरण आपल्याला नक्कीच दुपारपासून पाहायला मिळतोय आणि या चांगल्या वातावरणामध्ये सुपर संडे मध्ये आपल्याला सुपर मॅच पाहायला मिळते. कदाचित सुपर ओव्हर होईल की काय हा देखील प्रश्नचिन्ह. चेंडू शिल्लक आहेत 5 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 8. 8-5 5-8. कोण जिंकणार आहे ही मॅच? त्यासाठी हे 5 चेंडू महत्वाचे आहेत. 5 चेंडूंमध्ये जे काय करायचं आहे ते करावं लागेल शशितारा प्रतिष्ठान टीमला. आणि 5 चेंडू मध्ये नक्कीच बॅटिंग करणारी टीम संदेश भाऊ यांचा संघ जो आहे या नक्कीच संघाला करावा लागेल या 5 बॉल मध्ये विजयाचा जो समीकरण आहे. विजयाचा नक्कीच्या दरम्यान जो प्रयत्न अजूनही सुरू आहे. पाच 8ची गरज. फटका मोठा खेळायचा होता. फिल्डिंग तिथे चांगली झाली. एकच धाव मिळेल. एकच धाव मिळणार आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. अशा मॅचेस आपण आजवर भरपूर बघितल्यात. असे सामने आपल्याला भरपूर वेळा पाहायला मिळतात. आणि क्रिकेट खेळच असा आहे जो नक्कीच कधीही रंग बदलेल. जसं बघतो आपण सरळा नक्कीच रंग बदलत असतो तसा क्रिकेट देखील सातत्याने आजवर आपण रंग बदलणारा क्रिकेट बघितलाय. फुलटॉस आहे. फटका चांगला आहे आणि हा फटका मॅच खुली करणारा आहे. पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. संघर्षमय षटकार. डिशक्या 3 चेंडू 1 धावेची गरज. एका षटकारानं विजयाचं जो स्वप्न आतापर्यंत बघितला होता तो स्वप्न आता मात्र या दरम्यान कदाचित अपुरा राहील की काय. आणि स्वप्न उघड्या डोळ्यानेच बघणं गरजेचं असतं. झोपून बघितल्याच्या नंतर डोळे उघडल्यावरती आपण स्वप्न विसरतो. म्हणून जे काय करायचं आहे ते उघड्या डोळ्याने केलेलं चांगलं असतं. अजूनही मॅच संपली नाहीये. हे 3 चेंडू जर चांगले हाताळले तर सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल की काय. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 1 धावेची गरज आहे. सर्वांचे हात मात्र कमरेवरती आहेत. कमरेवरती हात येत तर सामना जिंकता येणार नाहीये. म्हणजे विजयाचा या दरम्यान जे एखादी वेळेस थोडीशी जी आशा होती ती आपल्याला पाहायला मिळत नाहीये. फटका चांगला आहे. खरा फिल्डिंग आणि अशा प्रकारे मात्र हा सामना जिंकला मैदानाच्या आतमध्ये. संदेश भाऊ तावडे रॉकर्स या टीमनं अभिनंदन आणि हार्ड लक. शशी तारा प्रतिष्ठान या टीमचा नक्की दरम्यान पुन्हा एकदा आपण करूया कौतुक आणि लगेचच देऊया या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सिद्धार्थ
सिद्धार्थ या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे, तसं सिद्धार्थ लगेचच यायचा आहे मॅन ऑफ द मॅच.